आरक्षण मिळेल म्हणून। त्या गॅझेटमध्ये या बंजारा समाजाची नोंद ही प्रत्येक ठिकाणी आदिवासी समाज म्हणून आहे आणि ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। आज महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी जमातीचे आरक्षण हवं आहे। आज हा आमचा संपूर्ण बंजारा समाज या आरक्षणासाठी पेटून उठलेला आहे। प्रत्येक ठिकाणी लाखोच्या संख्येने मोर्चे होत आहेत। तर त्यामुळे काही आदिवासी नेते बांधव व काही मीडियावाल्यांनी बंजारा समाजाची मागणी, एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे का असे प्रश्न उभे केले होते। तर मग मी आदिवासी बांधवांना सांगू इच्छिते की बंजारा समाजाची एसटी प्रवर्गाची मागणी ही संविधानिक आहे आणि आदिवासी बांधवांना दिलेल्या 7% मधील ही मागणी आमची बिलकुल नाहीये, अजिबात नाहीये। 1956 मध्ये बंजारा समाजाला जे आरक्षण होते तेच आरक्षण आम्हाला लागू करावे आणि बंजारा समाजाची वेगळी टी कॅटेगरी निर्माण करून बंजारा समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी आमची संपूर्ण बंजारा समाजाची आहे। आणि 19 लोकूर समितीने दिलेल्या शासकीय दस्तावेजांची संपूर्णपणे अभ्यास करून बंजारा समाजात 100% आदिवासी आहे हे सिद्ध होते। महाराष्ट्र शासनाने दिलेल्या दस्तावेजांची तपासणी करून बंजारा समाजाला लवकरात लवकर एसटी आरक्षण देण्यात यावे यासाठी आमचे हे आंदोलन होते। तुम्ही बघू शकता की लाखोच्या संख्येने आमच्या बंजारा